हाय स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला पॉवर सप्लाय चॅप्टर आपण शिकत होतो. तो चॅप्टर आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, मागच्या लेक्चरला पॉवर सप्लाय या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं, फिल्टर सर्किट बघितले, बरोबर ना. फिल्टरच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, रेक्टिफायर, आणि रेक्टिफायरच्या अगोदर आपण काय बघितलं, ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. बघा, पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम झाली, त्याच्यानंतर आपले रेक्टिफायर स्टडी करून झाली. रेक्टिफायरमध्ये आपण 3 टाइप बघितले, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड देन ब्रिज रेक्टिफायर. डिफरन्स बिटवीन हाफ वेव्ह, फुल वेव्ह, ब्रिज रेक्टिफायर, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस हे सर्व तुम्हाला माहिती आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण फिल्टर सर्किट का कनेक्ट करणं गरजेचं ते पण बघितलं. 2-3 टाईपचे फिल्टर सर्किट आपण बघितले होते. कोणकोणते? तर फर्स्ट होतं कॅपॅसिटर फिल्टर, नंतर होतं इंडक्टर फिल्टर, अँड देन आफ्टर तुमचं एलसी फिल्टर. नंबर ऑफ स्टेज इन्क्रीजेस ऑफ एलसी फिल्टर. जितकं तुम्ही स्टेज इन्क्रीज करणार त्या प्रकारे तुम्हाला काय भेटणार आहे, प्युअर डीसी फॉर्ममध्ये तुमची वेव्ह फॉर्म भेटेल. तर आज आपण बघणार आहोत झिनर रेग्युलेटर. लास्ट जो ब्लॉक होता तुमच्या पॉवर सप्लायचा तो होता रेग्युलेटर. तर रेग्युलेटर आपण कोणतं वापरतो ते पण महत्त्वाचं आहे. रेग्युलेटर म्हणजे काय? रेग्युलेशन, प्युअर किंवा स्मूथ रेग्युलेशन ऑफ सिग्नल. त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलेशन. स्मूथ म्हणजे काय? तुमचं प्युअर फॉर्ममध्ये डीसी सिग्नल जायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं अप्स आणि डाऊन येतात. आता बघा, तुमचं जे पॉवर सप्लायची जी ब्लॉक डायग्राम आहे, बरोबर, त्याच्यामध्ये पहिला जो ब्लॉक आहे तो काय, तुमचा ट्रान्सफॉर्मर. बघा, ट्रान्सफॉर्मर जर तुमचं सपोज स्टेप अप असेल किंवा स्टेप डाऊन असेल, तरी ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला तुम्हाला कोणता सिग्नल भेटतोय, एसी सिग्नल भेटतोय. आणि तो एसी सिग्नल नेहमी काय होत राहतो, फ्लक्च्युएट होत असतो. एसी सिग्नल जर फ्लक्च्युएट झाला, कन्वर्जन ऑफ एसी टू डीसी सिग्नल कोण करतोय, तुमचा रेक्टिफायर. आता रेक्टिफायर जरी कन्वर्जन करतोय एसी टू डीसी मध्ये, पण इनपुटला जर फ्लक्च्युएशन जर असेल तर डीसी सिग्नल मध्ये पण तुमचे फ्लक्च्युएशन येणार आहे. मग ते फ्लक्च्युएशन आपल्याला नकोय, किंवा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑफ प्युअर डीसी सिग्नल आपल्याला नकोय. त्याच्यासाठी आपल्याला स्मूथ रेग्युलेशन करणं गरजेचं आहे. मग आज आपण टॉपिक जो स्टडी करत आहोत तो कोणता, तुमचा झिनर रेग्युलेटर. कोणता रेग्युलेटर? झिनर रेग्युलेटर. आता झिनर डायोड सर्वांना माहिती आहे. झिनर डायोड इज अ डायोड विच ऑलवेज ऑपरेट इन ए रिव्हर्स बायस. झिनर डायोड कशात ऑपरेट होतो तुमचा? नेहमी झिनर डायोड तुमचा रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो. आता त्याचं ऑपरेशन तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण आपण केलेलं आहे. झिनर डायोडचा ब्रेकडाऊन व्होल्टेज फिक्स असतो. 5 व्होल्ट असेल, 9 व्होल्ट असेल, 10 व्होल्ट असेल. 10 व्होल्टला तो तुमचा ब्रेकडाऊन व्होल्टेज जर फिक्स असेल तर तुमचा करंट इन्क्रीज होईल आणि व्होल्टेज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर बघूया झिनर रेग्युलेटर. बघा, आता ही तुमची ब्लॉक डायग्राम. इथे काय म्हणतोय मी, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. कोणता सप्लाय आहे हा? अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, बरोबर. त्याच्यामुळे हा तुमचा सोर्स रेजिस्टर मी कनेक्ट केला आहे, आणि इथं मी काय कनेक्ट करतोय, इथं झिनर डायोड कनेक्ट केला आहे. आणि हा काय तुमचा RL and this is V0. that means output voltage. आता बघा, झिनर डायोडचं जर बेसिक सांगायचं ठरलं तर झिनर डायोड हॅज 2 टर्मिनल, वन इज एनोड अँड सेकंड इज कॅथोड, अँड दिस इज सिम्बॉल फॉर झिनर डायोड. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल, इट इज कॉल्ड एज एनोड, अँड दिस टर्मिनल इज कॉल्ड एज कॅथोड टर्मिनल. आता बघा, झिनर डायोड तुम्हाला माहिती आहे, सिंपल डायोड 2 टाईपचे असतात. एक सिलिकॉन डायोड असतो आणि एक जर्मेनियम डायोड असतो. जे 2 डायोड असतात, सिलिकॉन ॲज वेल एज जर्मेनियम, आपण नेहमी फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करतो. हम बायसिंग ऑफ सिंपल डायोड इन ए forward manner is nothing but a short circuit, and biasing of a simple diode in a reverse bias is nothing but a open circuit. But हा तुमचा जो झिनर डायोड आहे हा फॉरवर्ड बायस मध्ये ॲज अ सिंपल डायोड म्हणून काम करतो, ॲज ए क्लोज स्विच म्हणून काम करतो, बरोबर ना. झिनर डायोड तुमचा फॉरवर्ड बायसमध्ये काय म्हणून काम करतो, एक क्लोज स्विच, आणि रिव्हर्स बायसमध्ये ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर. आता व्होल्टेज रेग्युलेटर थोडक्यात सांगायचं ठरलं तर सर्वांच्या घरी स्टॅबिलायझर असतात, टीव्हीला असतात, फ्रीजला असतात, आणि जे काय भरपूर सारे तुमचे
डिव्हाइस आहे त्याला आपण स्टॅबिलायझर वापरतो, किंवा पूर्ण हाऊस होल्ड सिस्टीमला पण एक सेपरेट स्टॅबिलायझर आपण वापरतो की जेणेकरून आपल्याला 230 वोल्ट कॉन्स्टंट मेंटेन करणं गरजेचं आहे. आता बघा, सपोज फ्लक्च्युएशन जर आलं एसी सिग्नलमध्ये, बरोबर ना, तुमचा स्टॅबिलायझर काय करतोय, त्या एसी सिग्नलला फ्लक्च्युएट होऊन देत नाही. आता इन केस कधी कधी होत असतं का तुम्हाला सपोज तुमचा टीव्ही जो आहे तो ऑपरेट होतो, तुम्हाला माहिती आहे 230 वोल्ट एसी सप्लायवर ऑपरेट होतो, पण काही कारणास्तव किंवा टेक्निकल फॉल्टमुळे तुमचं जे व्होल्टेज ते काय होतं, इन्क्रीज होतं, आणि इन्क्रीज जर व्होल्टेज झालं 230च्या पुढे जर गेलं तर तुमचा जो डिव्हाइस असू शकतो, तुमचे फ्रीज, टी व्ही वगैरे काय होऊ शकतात, डॅमेज होण्याची शक्यता दाट असते. मग तुमच्या टी व्हीला जर स्पेसिफिक सपोज टेलिव्हिजनला आपण ऑपरेट करतोय 125 टू 130 वोल्टच्या दरम्यान आपण ऑपरेट करतो, मग त्याच्या पुढे जर व्होल्टेज गेलं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जरी आपण तिथे बिल्ड केला आहे, बरोबर, तो देणार किती, 130 वोल्ट, पण इन्क्रीज जर जास्त झाला तर 130च्या ऐवजी तो 135 देऊ शकतो, 140 पण देऊ शकतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कारण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना आपण कोणत्या मॅनरमध्ये डिझाईन केला आहे की कंटिन्यू आपल्याला किती सप्लाय नाही, इनपुट सप्लाय 230 वोल्ट, पण कधी कधी 230 वोल्ट सप्लाय न येता कधी कधी तो 240 पण येतो, 260 पण येतो, 270 पण येतो. मग त्या अनुषंगाने आपण तो ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलेला नाही, जेणेकरून तुमचा ट्रान्सफॉर्मर 230 वोल्टचा डिझाइन केला आहे. मग जर इनपुट सप्लाय किंवा प्रायमरी वाइंडिंगवर जर तुमचा 240 वोल्ट आला, 250 वोल्ट आला, तर तुमची सेकंडरी वाइंडिंग जर 9 वोल्ट किंवा सपोज कन्सिडर करा फॉर टीव्हीसाठी 130 वोल्ट जर कन्सिडर करत असेल, तर सेकंडरी वाइंडिंगला सुद्धा 140 किंवा 150 वोल्टेज तुमचं येऊ शकतं आणि तुमचा जो टीव्ही आहे तो इझिली डॅमेज होऊ शकतो. मग त्या अनुषंगाने आपण काय करणं गरजेचं आहे, तिथं स्टॅबिलायझर कनेक्ट करतो, आणि स्टॅबिलायझर काय करतं, तुम्हाला प्युअर 230 वोल्ट एसी सप्लाय तिथं मेंटेन करतं, जेणेकरून तुमचा टीव्ही काय होते, स्मूथली ऑपरेट होतो. आपण काय करतो, फर्स्ट काय करतो, आपण जो एसी मेन सप्लाय असतो त्याचं कनेक्शन आपण स्टॅबिलायझर देतो, आणि फ्रॉम स्टॅबिलायझर, बघा स्टॅबिलायझेशन ऑफ व्होल्टेज, आणि ते इनपुट सप्लाय आपण फर्स्ट कशाला देतो, स्टॅबिलायझर देतो. स्टॅबिलायझर काय करतो, 230 वोल्टला कॉन्स्टंट मेंटेन करतं, आणि मग ते 230 वोल्ट तुम्ही कशाला त्याच्यानंतर टीव्हीला अटॅच करता. ठीक आहे. तर बघा, आता जो स्टॅबिलायझर तुम्ही तिथं वापरताय त्या स्टॅबिलायझरमध्ये जो मेन कॉम्पोनंट असेल तर त्या कॉम्पोनंटला आपण काय म्हणतो, झिनर, बरोबर, किंवा त्याला झिनर डायोड असं आपण म्हणतो, आणि त्यालाच रेग्युलेशनच्या भाषेत आपण काय म्हणतो, ॲज ए झिनर रेग्युलेटर. आता बघा, झिनर डायोड की बघा हे सिंपल आहे, तुमचं ऑलरेडी फर्स्ट इयरमध्ये झिनर डायोडची वर्किंग झालेली आहे, बरोबर. आता इथे जर बघितलं तर हा सिंपल क्वेश्चन आहे झिनर डायोडचा ॲनोड कॅथोड, आणि वारंवार तुम्हाला सांगतोय झिनर डायोड इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर. आपल्याला जर तो रेग्युलेशन म्हणून जर वापरायचा असेल, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून जर वापरायचा असेल, तर झिनर डायोड आपण नेहमी रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करतो. आता इथे जर लक्ष दिलं तुम्ही तर बघा, हा काय तुमचा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, हा सोर्स रेजिस्टर, हा तुमचा डायोड, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं निगेटिव्ह टर्मिनल आहे. हा काय निगेटिव्ह म्हणजे कॅथोड आहे, हा काय पॉझिटिव्ह म्हणजे हा के इज कनेक्टेड, कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह positive terminal and anode is connected to negative terminal, and this biasing is nothing but the reverse biasing. ही प्रॉपर बायसिंग आपण झिनर डायोडची इथे केलेली आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढे काय तुमचा सोर्स रेजिस्टर किंवा लोड रेजिस्टर RL. आता बघा, आता हा जो डायोड आहे त्या डायोडचं जर झिनर व्होल्टेज आपण मेंटेन केलं 9 व्होल्ट, ठीक आहे, म्हणजे मला इथे किती व्होल्ट पाहिजे. आता सपोज हा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, इथं जे इनपुट व्होल्टेज असणार आहे याच्या पुढे काय असणार आहे, ट्रान्सफॉर्मर, आणि तुमची ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे, मी डायरेक्टली काय म्हणतोय, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, म्हणजे इथलं जे व्होल्टेज आहे हे फ्लक्च्युएट होते. मला कॉन्स्टंट किती व्होल्ट पाहिजे, 9 व्होल्ट पाहिजे, पण इनपुट मध्ये जात आहे फ्रॉम 6 व्होल्ट टू 12 व्होल्ट, 6 व्होल्ट टू 12 व्होल्ट करून बघा. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय रेग्युलेशन नाही आहे, मग अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय फ्लक्च्युएट फ्रॉम 6 वोल्ट टू 12 वोल्ट, इथं फ्लक्च्युएशन होऊ राहिलं. डीसी पॉवर सप्लाय जरी असेल तरी फ्लक्च्युएशन काय होत आहे, 6 वोल्ट एकदा भेटते, नंतर 7 भेटते, नंतर 9 भेटते, नंतर 12 भेटते.
पण आपल्याला कॉन्स्टंट किती पाहिजे 9 व्होल्ट पाहिजे. 9 व्होल्ट कॉन्स्टंट जर आपल्याला भेटलं नाही तर तुमचा जो लोड रेझिस्टर असेल तो तुमचा इझिली डॅमेज होऊ शकतो. आपल्याला कॉन्स्टंट किती व्होल्ट पाहिजे 9 व्होल्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी सोर्स रेझिस्टरला शंट मध्ये आपण काय कनेक्ट केलंय झिनर डायोड. ओके, आता झिनर डायोड आपल्याला एकदा RL जर तुम्हाला प्युअर 9 व्होल्ट पाहिजे तर आपण हा जो झिनर डायोड जो आपण तिथं वापरला आहे तो किती व्होल्टचा वापरणार किंवा झिनर व्होल्टेज किती व्होल्ट असणार इथं 9 व्होल्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो ब्रेकडाऊन व्होल्टेज किती व्होल्ट आहे 9 व्होल्ट. म्हणजे 9 व्होल्टला तुमचा झिनर डायोड वर्क होणार आहे, अन्यथा तो वर्क होणार नाही. म्हणजे 9 व्होल्ट पर्यंत काम करेल. कॉन्स्टंट किती व्होल्ट प्रोव्हाइड करणार तो 9 व्होल्ट. 12 व्होल्ट जर असेल तर त्याला 9 व्होल्ट असणार बरोबर. आणि 6 व्होल्ट जर असेल VZ पेक्षा जर तुमचं व्होल्टेज कमी असेल तर डायरेक्टली जाणार तुमच्या RL कडे. पण व्होल्टेज जर जास्त असेल बरोबर, व्होल्टेज जर जास्त असेल तर तुमचा RL इझिली डॅमेज होऊ शकतो. व्होल्टेज जर कमी असेल तर तुमचा हा डायरेक्टली जो करंट आहे तो बायपास होणार RL मध्ये. पण व्होल्टेज जर इतके जास्त असेल तर तो बायपास होणार तुमच्या झिनर डायोड मध्ये. ओके, तर बघा इथं म्हणूया IS बरोबर. नंतर इथं जो करंट फ्लो होतोय तो कोणता करंट आहे IL करंट आहे. देन VS and this is Zener current IZ. ओके, तर बघा आपल्याला जर रेझिस्टरची व्हॅल्यू फाइंड करायची असेल इथे RL ची व्हॅल्यू तर RS R V by R काय म्हणणार R V by R. आता V म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल बरोबर ना. मग इथे काय लिहिणार आता इथं VZ VS minus VZ upon RS. सॉरी V upon I Z म्हणजे काय तुमचा झिनर सॉरी पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड काय करायचं आहे RS मध्ये कोणता करंट फ्लो होतोय तुमचा IS करंट. पोटेन्शियल डिफरन्स जर बघितला तर इथं VS आणि VZ म्हणून VS VZ अपॉन IS आणि तुम्हाला IS ची व्हॅल्यू पण तुम्ही डायरेक्टली इथं फाइंड करू शकता. ठीक आहे, तर बघा आता याची जर डायग्राम काढायची ठरली बघा मला जो सोर्स व्होल्टेज आहे हा व्हॅल्यू कुठनं होतोय फ्रॉम 6 व्होल्ट टू 12 व्होल्ट. मला कॉन्स्टंट किती पाहिजे कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज किती पाहिजे 9 व्होल्ट. आता 9 व्होल्टचा मी इथे काय कनेक्ट केलाय झिनर डायोड कनेक्ट केलाय. आता झिनर डायोड जर मी रिव्हर्स बायस मध्ये जर कनेक्ट केला असेल तर काय इथं हे बघा इथं तुमचं काय असणार आहे व्होल्टेज and current. झिनर कॅरेक्टरिस्टिक्स ही तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. तर बघा 9 व्होल्ट पर्यंत झिनर डायोड माझा ऑपरेट होईल आणि 9 व्होल्टच्या पुढे जर सिग्नल केला तर माझा करंट इन्क्रीज होईल आणि व्होल्टेज काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. आणि इथं हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज. त्या व्होल्टेजला काय म्हणतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज. तो 9 व्होल्ट पण असू शकतो किंवा 12 व्होल्ट पण असू शकतो. डिपेंड्स ऑन द आउटपुट व्होल्टेज दॅट वी वांट टू टेक. ओके, खूप सिंपल आहे. झिनर रेग्युलेटर मध्ये काय केलं आपण फक्त झिनर डायोड कनेक्ट केला आहे. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे हा पॉवर सप्लाय इथं रेग्युलेशन काय फ्लक्च्युएट होतोय. त्याच्यानंतर सोर्स रेझिस्टर झिनर डायोड अँड
लोड रेजिस्टर RL. आपलं फर्स्ट इयरने झालेलं आहे, खूप सिंपल कन्सेप्ट आहे. ह्याच्यात जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आता याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहे, आता याच्यापूर्वी मी जे फॉर्म्युले दिले होते त्या फॉर्म्युल्यावर जर प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी ग्रुपवर टाकून देईल आणि ते मला तुम्ही सेंड करायचे पर्सनली. ठीक आहे, थँक्यू.